आचारसंहितेपूर्वी शिक्षक भरती सेकंड फेज जाहिरात सेकंड फेज जाहिरात 10% पदकपात जागा 20 ऑगस्ट पासून शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने राज्यातील योग्यताधारकांच्या वतीने बेमुदत लाक्षणिक उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे। राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी वेळोवेळी अभियोग्यताधारकांना 2 टप्प्यात 50,000 शिक्षक भरतीचे आश्वासन दिले, परंतु अगदी निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या तरीही पहिल्या टप्प्यातील 30,000 पदांची शिक्षक भरती प्रक्रिया पूर्णत्वास गेली नसल्याने या अभियोग्यताधारकांनी आता शांततेचा आणि संविधानिक मार्गाने आंदोलनाचा मार्ग निवडला आहे। आणि येत्या 8 दिवसामध्ये 10% पदकपात, रिक्त अपात्र, गैरहजर सेकंड फेजसह या जाहिराती प्रकाशित न झाल्यास हेच अभियोग्यताधारक उद्या तीव्र असंतोषाने इच्छा मरणाची परवानगी मागतात। 10% रिक्त अपात्र पदासह सेकंड फेजमधील जाहिरात लवकरात लवकर या शासनाने देऊन या सर्व अभियोग्यताधारकांना योग्य पद्धतीने न्याय द्यावा व या कुटुंबाशी चालू असलेला खेळ लवकरात लवकर संपवावा, अन्यथा सर्व अभियोग्यताधारकांची मानसिकता बिघडलेली आहे आणि सर्व अभियोग्यताधारकही शेवटच्या टोकावरती आलेले आहे। त्यामुळे शासनाने लवकरात लवकर जागे होऊन सर्व अभियोग्यताधारकांना जास्तीत जास्त जागा देऊन लवकरात लवकर निवड करावी ही शासनाला नम्र विनंती। रिक्त अपात्र गैरहजर जागा त्याचप्रमाणे जिल्हा परिषद, नपा, मनपा संस्था यांना जागा अपलोड करण्यासाठी शासनाने टॅब उपलब्ध करून द्यावा आणि लवकरात लवकर आमच्या जाहिराती आचारसंहितेपूर्वी याव्यात हीच आमची शासनाला मागणी आहे। देशभरातून जे काही अभियोग्यताधारक आहेत ते सर्वजण आयुक्त कार्यालय पुणे इथे सर्वजण जमलो आहोत। आम्ही 20 ऑगस्ट पासून धरणे आंदोलन इथे चालू केलेलं आहे, तरी शासनाने 8 दिवसाच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागा तसेच महानगरपालिका, नगरपालिका व तसेच इतर संस्थांच्या जागा उपलब्ध होण्यासाठी लवकरात लवकर 8 दिवसाच्या आत टॅब उपलब्ध करून देण्यात यावा, नाहीतर आम्ही आमरण उपोषण करण्याच्या तयारीत आहोत। Honorable Education Minister and our Education Commissioner, to you it's my humble request, please fill all the vacancies which are available, because we all the future teachers came here for protesting our requirements. So I am requesting to you again, it's heartily request to you, please fill all the vacancies which are available in Manpa, Napa, Jilla Parishad, Katak Mandal and all the interviews in institutions. So please fill all the vacancies which are available in our criteria. Thank you. आज 20 ऑगस्ट पासून आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे। आज आमचा 3रा दिवस आहे, तरी पण 10% रिक्त पात्र जागा त्यासाठी आमचं हे आंदोलन आहे। तरी पण आमच्या शासनाला मागणी आहे की हे जागा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात याव्या। तसेच नपा, महानगरपालिका, कटक मंडळे, खाजगी शिक्षण संस्था, जिल्हा परिषद यासाठी लवकरात लवकर टॅब उपलब्ध करून द्यावा हीच आमची विनंती आहे। शिक्षण मंत्री आणि आयुक्त साहेब यांना विनंती आहे की आपल्या तात्काळ जागा भराव्यात, रिक्त अपात्र गैरहजरचे तात्काळ राऊंड लावावेत, त्याचबरोबर 10% जागा आणि संस्थांना तुम्ही टॅब उपलब्ध करून द्यावा, अन्यथा आम्हाला टोकाची भूमिका घ्यावी लागेल। 2024 पासून आम्ही शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या तमाम अभियोग्यताधारकांच्या वतीने बेमुदत उपोषण या ठिकाणी चालू आहे। त्याचा विषय असा आहे की 2022मध्ये झालेल्या टेट परीक्षेच्या माध्यमातून माननीय शिक्षण मंत्री केसरकर साहेबांनी सर्व अभियोग्यताधारकांना आश्वासित केलेले आहे की या टेट 2022च्या परीक्षेतील गुणानुसार 50,000ची भरती करून तमाम शिक्षकांना आम्ही न्याय देऊ असं आश्वासित केलेलं होतं। ते असताना देखील आज 2024 हा वर्ष देखील संपण्यात जमा आहे, तरीही ही आश्वासित केलेली जी भरती आहे शिक्षक भरती ही आजही परिपूर्ण झालेली नाही। त्यातील जो काही 10% पद कपातसह जे दुसरा टप्पा आहे, सेकंड फेज आहे, ते देखील अद्याप भरलेलं नाही। त्यानंतर रिक्त अपात्र गैरहजर ही पदे तसेच महानगरपालिका, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था यातील सर्व पदे आजही रिक्त आहेत। म्हणून येणारी आगामी विधानसभा लक्षात घेता मी शासन आणि प्रशासनाला ही विनंती करतो की त्यांनी जे आश्वासित केलेलं आहे सर्व अभियोग्यताधारकांना, तर त्या सेकंड फेजसह सर्व शिक्षक भरती तात्काळ या 8 दिवसामध्ये जाहिरात काढून या अभियोग्यताधारकांना न्याय जोर जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा है और तुम क्या चाहते
चाहते शिक्षक भर्ती हम क्या चाहते शिक्षक भर्ती बोल मेरे भाई शिक्षक भर्ती बोल मेरे बहना शिक्षक भर्ती अरे इधर से बोल शिक्षक भर्ती और उधर से बोल शिक्षक भर्ती तुम जेल में डालो शिक्षक भर्ती हम नहीं रुकेंगे शिक्षक भर्ती तुम कुछ भी कर लो शिक्षक भर्ती तुम पुलिस बुलाओ शिक्षक भर्ती हम लड़ते रहेंगे शिक्षक भर्ती तुम डंडे मारो शिक्षक भर्ती तुम जेल में डालो शिक्षक भर्ती तुम इंक्वायरी बिठाओ शिक्षक भर्ती तुम ईडी लगाओ शिक्षक भर्ती हम देखते रहेंगे शिक्षक भर्ती बोल मेरे भाई शिक्षक भर्ती बोल मेरी बहना शिक्षक भर्ती बेरोजगार बोला शिक्षक भर्ती विद्यार्थी बोला शिक्षक भर्ती शिक्षक बोला शिक्षक भर्ती कोई सुन लो सीएम शिक्षक भर्ती कोई सुन लो डीसीएम शिक्षक भर्ती